नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण याआधी एक व्हिडिओ बनवला होता आता लेटेस्टमध्येच, आठवड्याभराच्या म्हणजे 7 दिवसांसाठी 7 रांगोळ्या आठवड्याभरासाठीच्या. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा. खूप सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. तर तो व्हिडिओ आपण दारासमोर काढण्यासाठीच्या रांगोळ्या बघितल्या होत्या. तर आजचा जो व्हिडिओ आहे तोही 7 दिवसांच्या 7 रांगोळ्यांचाच आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण देवघरात काढण्यासाठीच्या रांगोळ्या आणलेल्या आहेत आणि पूर्ण आठवड्याभराच्या रांगोळ्या आहेत. एकदम सोप्या सुंदर नाजूक रांगोळ्या आहेत आणि कुणालाही जमेल अशाच आहेत. तर तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. प्रत्येक रांगोळी व्यवस्थित बघा आणि तुमच्या देवघरात नक्की काढून बघा. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे रांगोळ्या. आणि एकदम कमी कलरमध्ये कमी वेळेत अगदी 2 मिनटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. तुम्ही जर देवघरासमोरही रांगोळी काढत नसाल तर नक्की काढायला सुरुवात करा. खूप छान वाटतं आपण जेव्हा देवघरासमोर रांगोळी काढतो, कारण की आपलं घर आणि देवघर यांची पूजा रांगोळीशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही तर नक्कीच रांगोळी काढत जा. आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जेव्हा देवपूजा करतात ना, आपण फुलं वगैरे वाहतो, तर एकच कमी असते फक्त रांगोळीची. तुम्ही स्टेन्सिल वगैरेच्या मदतीने काढत असाल रांगोळी, चांगलं आहे काढलेलं, कारण की वेळ पण वाचतो स्टेन्सिलने रांगोळी काढल्यानंतर. पण कधीतरी जर तुमच्याकडे वेळ असेल, थोडं निवांत असाल, तर ह्याही रांगोळ्या तुम्ही देवघरात काढू शकता. आणि काढून बघा कशा वाटल्या रांगोळ्या. आजच्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला रांगोळी काढायला आवडते मैत्रिणींनो, आणि रोज त्याच जर डिझाईन काढून तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा नवीन डिझाईन सुचत नसतील, तर एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आधी पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. आणि कमेंट्स पण करत जा जास्तीत जास्त. म्हणजे कमेंट्सद्वारे काय होतं, कळतं की तुम्ही व्हिडिओ पण बघताय आणि ट्राय पण करताय रांगोळी आणि कशा वाटताय मला पण कळतं. की म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया आल्या की समजतं. आणि जेव्हा तुमची कमेंट येते ना मैत्रिणींनो, खूप छान वाटतं. असं काहीतरी जिंकलो आहे आपण कुठल्या तरी एक्झाममध्ये किंवा एखाद्या खेळात जिंकलो आहे असं वाटतं. खूप आनंद होतो. तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करत जा. आणि आपला रोज दुपारी 1 वाजता लाँग व्हिडिओ अपलोड होत असतो. जे नवीन मेंबर्स आहे त्यांना सांगते, तर नक्की व्हिडिओ बघत जा. जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा नक्की व्हिडिओ बघत जा. आणि रांगोळी कुठली आवडली ती रांगोळी दुसऱ्या दिवशी दारासमोर काढत जा. आता आपण एक कम्युनिटी पोस्टमध्ये पण टाकलं होतं की तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात केली की नाही. तर मोस्टली म्हणजे हो आणि नाही असे 2 ऑप्शन होते त्याच्यात. तर हो ऑप्शनला भरपूर वोट्स आलेले आणि नाहीला कमी. तर जे रांगोळी काढताय त्यांचं तर मनापासून धन्यवादच आहे. पण ज्या मैत्रिणी अजूनही रांगोळी काढत नाही, सुरुवात नाही केली, तर त्यांनी नक्कीच लवकर सुरुवात करा आणि रोज दारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढा. खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि एकदम मन प्रसन्न होतं जेव्हा आपण रांगोळी काढतो. तुम्हाला रांगोळीचं महत्त्व माहितीच असणार आहे. आपले परंपरा आहे ती, त्यामुळे ती काढलीच पाहिजे रांगोळी. तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असणार आहे मैत्रिणींनो. तर आमच्या इथे ते MNGL गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे, त्यामुळे आवाज येतो आहे. थोडं ॲडजस्ट करून घ्या आजच्या दिवस.
आणि अजूनही जर तुम्हाला रांगोळी जमत नसेल मैत्रिणींनो, तर अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा असं निराश होऊन जाऊ नका. आपोआप तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तर नक्कीच एक दिवस तुम्हाला रांगोळी जमणार आहे. छोट्या छोट्या आकारांपासून सुरुवात करायची. आधी टिपके काढायचे, थोडा मोठा टिपका काढायचा, लाईन काढून बघायच्या, सर्कल काढून बघायचा. आणि आपल्या रांगोळ्या तर आहेच तशा की मी त्यात पूर्ण दाखवत असते. असं पण नाही की एखादी स्टेप मिस केली आहे, तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दाखवला आहे, असं पण नाही आहे. प्रत्येक स्टेप तुमच्यासमोर असते आणि कुठलाही इफेक्ट वगैरे काही दिलेलं नसतं आपल्या व्हिडिओला. ओरिजिनल व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला असतो. फक्त थोडा स्पीड कमी जास्त करायला लागतो, कारण की तुम्हालाही बोर नको व्हायला. मी देवघरात रांगोळी काढण्यासाठी एक फरशी कडप्पा असतो ना आपला ग्रेनाईट, त्याचं एक तयार करून घेतलेलं आहे चौकोन. मग त्यावर रांगोळी काढत असते. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ह्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करा तुमच्या देवघरासमोर. कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार तुम्ही बदलू शकतात. छोटी सुंदर नाजूक रांगोळी एकदम. ही रांगोळी शेवटची रांगोळी आहे या भागातली. तर तुम्ही जर हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला, म्हणजे शेवटपर्यंत बघत असाल, तर खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ देऊन रांगोळी बघताय. रांगोळी पण ट्राय करा मैत्रिणींनो. अजून अशा सोप्या सोप्या कमी वेळात काढता येतील अशा डिझाईन्स मी भरपूर घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही व्हिडिओ मिस करत नका जाऊ, रोज व्हिडिओ बघत जा. आणि अशाच रांगोळ्या तुम्ही दारासमोर काढून बघा. पूर्ण महिनाभरासाठीच्या रांगोळ्या अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.